शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाला सुरुवात। 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आहे। कांदा निर्यात बंदी उठवावी अशी साधी मागणी आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे। आक्रोश मोर्चाबाबत अमोल कोल्हेंची माहिती। अजितदारांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, अमोल कोल्हेंनी केलं स्पष्ट। आढळराव गुडघ्याला बाशिंग लावून बसल्यात। आढळराव यांना शुभेच्छा। ते एक वयस्कर नेते आहेत, डिजिटल युगाची त्यांना माहिती नसावी, अमोल कोल्हे यांची आढळरावांवर टीका। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा इथे आक्रोश मोर्चाचं शेतकऱ्यांकडून स्वागत। महिलांनी कोल्हे यांना खरडा भाकरी खाऊ घातली। पालकमंत्री बनल्यानंतर अजित पवारांनी विकास कामांचा निधी अडवला। पुणे जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा आरोप। राम मंदिराच्या उद्घाटनाचं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही, राज ठाकरेंची एबीपी माझाला माहिती। राम मंदिर हा अस्मितेचा विषय, राजकारणाचा नाही। हजारो कारसेवक शहीद झाले तर अनेकांना शरीरात फेकून दिलं होतं। रामापेक्षा मोठं कुणीच नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला। अयोध्येचा आणि ठाकरेंचा काडी मात्र संबंध नाही। ठाकरेंनी राम मंदिराच्या ऑनलाईन देणगीला नकार दिला होता, नितेश राणेंचं वक्तव्य। बाबरी मशीद आंदोलनात कोणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राऊतांनी सांगू नये। उद्धव ठाकरेंचा 93ची दंगल आणि राम मंदिर आंदोलनातील एक फोटो पुरावा म्हणून द्यावा, नितेश राणेंचं राऊतांना आवाहन। सगळे भाजपवाले इंग्रजांना माहिती पुरवणारे होते, भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली, संजय राऊतांचा आरोप। मवियामध्ये जागा वाटपावरून ओढाताण नाही आणि होणारही नाही, जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र। जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार हे आहे। मवियाच्या जागा वाटपाबाबत संजय राऊत यांची माहिती। रोज सकाळी टीव्हीवर फालतू बडबड करून डॉक्टरेट मिळत नाही। डॉक्टर या 3.5 अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार, आशिष शेलारांचा राऊतांना टोला। पडळकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। वाबगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून तो महाराष्ट्र पुरातन विभागाच्या ताब्यात घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर। माजी आमदार दिगंबर बेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमाला फडणवीसांची उपस्थिती। शरद पवार आज आणि उद्या 2 दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पवार उद्या आमदार बच्चू कडूंच्या घरी जाणार। पवार आणि नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला दोघे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार। अमरावतीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन। राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीला सुरुवात। आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा घेणार आढावा। राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य संतलाल मेश्राम नाराज। पुण्यात आज होणाऱ्या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीला गैरहजर राहणार। आतापर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह 4 राजीनामे। राज्य मागासवर्ग आयोगाने निश्चित केलेल्या मागासलेपणाचे अशोक चव्हाण यांनी केलं स्वागत। मात्र इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांच्या मागासलेपणाचे निश्चित केलेल्या निकषात काळानुसार बदल करण्याची अशोक चव्हाण यांची मागणी। आता सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। वेळेत आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळच येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज 125वी जयंती। मंत्रालयातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आढावा बैठकांचं सत्र सुरू। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक। संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात तुटुंबम आहे। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद। बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंच्या नावावर। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त उद्या नागपुरात काँग्रेसची महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात। 40 एकराच्या मैदानावर होणार सभा। सभेसाठी 600 आसनांचं भव्य व्यासपीठ।
सभेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचाराविरोधात लढण्यासाठी आम्ही तयार, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. मोदी सरकारच्या शैक्षणिक धोरणासंदर्भात काँग्रेसने उद्याच्या महारॅलीत भूमिका स्पष्ट करावी. बौद्ध पुनर्वसन व संरक्षण समितीची मागणी, त्यानंतर अनुसूचित जाती आणि बहुजन समाजाचे मतं निवडणुकीत काँग्रेसला मिळतील, असाही दिला इशारा. नाशिकच्या कासारी गावात केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणाचा निषेध करणारा फलकावर पंतप्रधान मोदींचा फोटो लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध. राजन साळवींच्या कुटुंबाला आज एसीबी कार्यालयात हजर होण्याचे आदेश. मात्र साळवी कुटुंबीय आज एसीबी कार्यालयात हजर राहणार नाहीत. कुटुंबियांनी 10 जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून मागितली. शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये बाचाबाची. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे दोघांमध्ये वाद. सोलापूरमध्ये 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. जिल्ह्यातील अंगणवाड्या बंदच. अंगणवाड्यांच्या चाव्या बचत गट शिक्षकांना देण्याच्या सूचनेविरोधात अंगणवाडी सेविकांनी केले चावी आंदोलन. मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होण्याची शक्यता. बहुतांश प्रकल्पात आगामी 4 महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान 10 अंशाखाली राहण्याची शक्यता. कोकणात देखील किमान तापमानात घट होणार. उत्तर भारतातील दाट धुक्याचा मुंबई विमानतळावरही परिणाम. उत्तर भारतातून विमानं उशिरानं उड्डाण घेत असल्यानं मुंबई विमानतळावर विमान होतात उशिरानं दाखल. अवैध दारू विक्री विरोधात वाशिमच्या मानोरा तालुक्यात महिलांचा रास्ता रोको. अकोला दिग्रस महामार्ग महिलांनी रोखला. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप. रत्नागिरी जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांची नोंद. दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले. पुण्याहून अहवाल आल्यानंतर या दोन्ही रुग्णांच्या व्हेरियंटबाबत माहिती मिळणार. 94 लाख लाभार्थ्यांपैकी फक्त 15% जणांनी घेतला बूस्टर डोस. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घ्या, पालिकेचं आवाहन. JN1च्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कोविड टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना. सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची माहिती. वाढत्या कोरोनामुळे ठाणे जिल्हा रुग्णालय सज्ज. रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन बेड, लसीकरण उपलब्ध. ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टर कैलाश पवार यांची माहिती. वाशिमच्या पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गावर नीलगाय आडवी आल्यानं कारचा अपघात. 7 जण जखमी. भंडाऱ्यात पोलीस निरीक्षकावर रोखलं पिस्तूल. 4घांना फिल्मी स्टाईलनं अटक. त्यांच्याकडून 1 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं पोलिसांनी केली जप्त. भिवंडीतील चिंबीपाडा परिसरात वीटभट्टीवरील 11 वेठबिगार मजुरांची सुटका. वीटभट्टी मालकाने आदिवासी मजुरांना वीट बिगरी म्हणून ठेवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस. लातूर औसा महामार्गावर काळी पिवळी जीप आणि स्कूल बसचा अपघात. अपघातात जीपमधील 7 जण जखमी. जळगावमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानक आग. आगीमुळे कारमध्ये झोपलेले 2 जण जखमी. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमधली घटना. शेतकऱ्यांच्या नावावर जलसिंचन विहिरीचे 2,90,000 रुपये उचलणाऱ्यांवर कारवाई. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामसेवक आणि इतर 3 जणांवर बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. IIT मुंबईच्या टेकफेस्टला आजपासून सुरुवात. 27, 28 आणि 29 डिसेंबरपर्यंत महोत्सव. संध्याकाळी 6 नंतर ड्रोन रेसिंग लीगचं आयोजन. वाशिमच्या तराळा इथे संत भाईजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त रावण कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहन. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात 2 दिवसात विक्रमी उलाढाल. 3,000 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल. 171 घोड्यांच्या विक्रीतून 73 लाखांची उलाढाल. सारंगखेडा चेतक फेस्टिवलमधील अश्वांची उद्या शर्यत. चेतक फेस्टिवलच्या मैदानात पार पडणार शर्यत. यंदा देशातील विविध राज्यातून अश्वनृत्य स्पर्धा होणार.
वसईच्या सांडोर गावातील वखारेवाडी येथील नाताळ गोठा सध्या आकर्षणाचा विषय. या नाताळ गोठ्यात इस्रायलमधील नाझरेत, बेथलेम आणि इजिप्त शहर दाखवण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.